देशाच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर थेट चिखल दगड आणि जोडे चप्पल फेकण्यात आले आहेत। हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा प्रचंड व्हायरल होतोय। एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेचा धिंडवडा उडवणारी ही घटना नेमकी कुठे आणि का घडली, ममता बॅनर्जी यातून कशा वाचल्या, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। ही धक्कादायक घटना घडली आहे पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील कांचरापाडा भागात। पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी ममता बॅनर्जी स्वतः तिथे जात होत्या। परंतु जसा त्यांचा ताफा हली शहर आणि कांचरापाडा परिसरात पोहोचला, तिथे आधीच उपस्थित असलेल्या संतप्त आंदोलकांनी आणि काही समाजकंटकांनी त्यांच्या गाडीला चहूबाजूंनी घेरले। परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की लोकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या दिशेने चिखल आणि मोठे दगड फेकायला सुरुवात केली। লোকেশনটা দেখতে পাচ্ছিস? কি মালটা? তুই লোকেশনটা দেখতে পাচ্ছিস? टेरिबल वो है, मेरे को गाड़ी में बड़ा बड़ा पत्थर मारा गया बाहर से, एंटी सोशल पुलिस का सामने में आके हमको इतना गाड़ी को अटैक किया। अगर हम गाड़ी का कांच शीशा खुला रखता तो हमारा माथा फट जाता, हम लोग सब मर जाता। ऐसा पुलिस का सामने में हुआ, हम कभी ऐसा हमला नहीं देखा। क्या कर रहा है इतना? पुलिस बीजेपी को या चिखलफेकी दरम्यान संतप्त गर्दीने ममता बॅनर्जी यांच्या विरोधात चोर चोर अशा घोषणाही दिल्या। या प्राणघातक हल्ल्यानंतर स्वतः ममता बॅनर्जी यांनी प्रसार माध्यमांना आपलं गारहाणं सांगितलं। त्यांनी म्हटलं की हा हल्ला अत्यंत भीषण होता, गाडीच्या काचा बंद होता म्हणून मी बालबाल वाचले, नाहीतर माझे डोके फुटले असते। एवढंच नाही तर त्यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी स्थानिक पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराला जबाबदार धरले आहे। আমাদেরকে ঠিক জায়গায় নিয়ে যাচ্ছে। তুই লোকেশনটা দেখতে পাচ্ছিস? কি মালটা? তুই লোকেশনটা দেখতে পাচ্ছিস? ওখানে প্রেসটা কিন্তু ওখানে ছিল। তুই লোকেশনটা দেখ। হ্যাঁ, ভিডিওটা করতে আরে লোকেশনটা তো তোকেই পাঠিয়েছি। ওই যে ওইখানে দাঁড়িয়ে আছে কারা, দেখো ওষুধ দিয়ে বিয়ে করে রেখে দিয়েছি বাড়িতে। বলো। एका महिला मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर भर दिवसा इतका मोठा हल्ला होतो, यावरून तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या घटनेनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। तृणमूल काँग्रेसने हा विरोधकांचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी याला जनतेचा आक्रोश देखील म्हटला आहे। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे बंगालमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत। कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये अशी मोठी चूक होणे तुम्हाला योग्य वाटते का? या हल्ल्यामागे कोणाचा हात असेल असे तुम्हाला वाटते? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।